नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण हिरव्या मुगापासून हे हिरवे मूग मी अर्धा किलो घेतले आहेत. त्यापासून आपण पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत, जे उन्हाळ्यासाठी फारच उपयुक्त आहेत. जेव्हा भूक कमी होते, तेव्हा एक प्रकारे हे पौष्टिक असे लाडू उत्तम पर्याय आहे. लहान मुलेच काय सर्वांसाठी उपयुक्त आहे. तेव्हा रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर आज आपण हाय प्रोटीन हाय फायबर मुगाचे लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा किलो अगदी अख्खे मूग आपण घालूया. इथे हिरव्या मुगाचाच वापर करायचा आहे, त्यामुळे हे लाडू अत्यंत पौष्टिक आहे. मूग हे पौष्टिक कडधान्य असून यामध्ये प्रथिनांचं फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. मूग हे थंड गुणाचे असून पचायला हलके असतात. शिवाय मुगाच्या अनेक पदार्थ तुम्ही ह्या दिवसात बनवून खाऊ शकता. मूग हे हिरवे, पिवळे आणि काळ्या रंगाचे देखील असतात. सर्वांचे गुणधर्म आणि पौष्टिक तत्व वेगवेगळे असतात. हिरवे मूग हे सर्वात जास्त पौष्टिक आणि फायदेशीर असतात, खास करून उन्हाळ्यात. यामध्ये जीवनसत्व अ आणि ब देखील असते. मुगाच्या टरफलात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे घटक देखील असतात. त्यामुळे मुगाला जीवरक्षक असे देखील म्हटले जाते. मूग कफ, पित्त आणि रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मुगाच्या सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. म्हणजेच जेव्हा तुम्हाला पोटात गॅस होण्याची समस्या असते, तेव्हा तुम्ही मुगाचे सेवन केल्यास त्याचे पोटासाठी चांगले फायदे होतात. शिवाय ज्वर आला असेल तर मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानाचा काढा प्यावा. जीर्ण ज्वरात ताकद भरून येण्यासाठी व चांगल्या झोपेकरता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. मूग हे अंकुरित करून खाल्ल्यास म्हणजेच मोड आलेले मूग हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. ज्यांना अगदी वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या आहारात अंकुरित मुगाचा वापर करावा. अशा प्रकारे साधारणतः 10 ते 15 मिनिटांनंतर पाहू शकता मूग अगदी व्यवस्थितपणे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही. अशा प्रकारे ढवळून मी भाजून घेतले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच आपण कुरकुरीत असे हे मूग एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण ह्याचे थोडेसे सरसरीत असे मिक्सरमधून पीठ तयार करून घेणार आहोत. आता हे मूग आपण बाजूला ठेवूया. आता मूग थंड होईस्तोवर लगेचच आपण बाकीचे जिन्नस भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यात आपण 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. इथे चपातीला जे आपण पीठ वापरतो तेच घेतले आहे. लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालूया. बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. आता दोन्ही जिन्नस प्रथम आपण सुकेच भाजून घेणार आहोत. फक्त 1 ते 2 मिनिटे आपण अशा प्रकारे गॅस बंद करून दोन्ही जिन्नस भाजून घेणार आहोत. म्हणजे रवाही थोडासा फुलेल आणि गव्हाचे पीठही अगदी थोडेसे बदामीसर होईल. आता 2 मिनिटानंतर थोडासा पिठाचा सुवास आल्यावर लगेचच आपण त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालूया आणि अशा प्रकारे दाबून दाबून गॅस बंद करून बदामी रंग येईस्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर अगदी दोन्ही जिन्नस थोडासा बदामीसर रंग येईस्तोवर मी भाजून घेतले आहेत. अजून आपल्याला हे पीठ अगदी गडद बदामीसर रंग येईस्तोवर भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 8 ते 9 मिनिटानंतर पाहू शकते गडद बदामीसर रंग असा आला आहे आणि अगदी एकसारखी भाजली गेली आहे. अशा प्रकारे अगदी गव्हाचे पीठ व्यवस्थितपणे गडद बदामीसर भाजून घ्यायचे आहे. आता लगेचच ते आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर आपण लाडवाचे जेव्हा मिश्रण बनवणार आहोत त्यामध्ये हे गव्हाचे पीठ घालणार आहोत. आता हे आपण मिश्रण बाजूला ठेवूया. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण बदाम, पिस्ता, त्याबरोबरच इथे भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि इथे सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे घेऊ शकता किंवा प्रमाण कमी जास्त करू शकता. सुक्या पेयामध्ये पोषक, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ड्रायफ्रूट्सबद्दल बोलायचे झाले तर ताज्या फळांइतकेच पोषक असतात. शिवाय वजनाच्या आधारावर 100 ग्रॅम सुक्या फळांमध्ये 100 ग्रॅम ताज्या फळांपेक्षा 3.5 पट असे अधिक फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. विशेषतः पॉलिफेनॉल
जे आरोग्यासाठी खूपच चांगले आहे. पॉलिफेनॉल पचन सुधारण्यासाठी आणि इतर अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी दर्शविले गेले आहे. असे एक नाही अनेक सुक्या मेव्यामध्ये फायदे आहेत. आता इथे आपण पाववाटी मनुका घेतले आहेत. तुम्ही काळ्या मनुकांचाही वापर करू शकता. आता अशा प्रकारे साधारणतः 2 ते 3 मिनिटे आपण ह्या बाकीच्या जिन्नसांबरोबर मनुकाही व्यवस्थितपणे फुलवून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित फुलले आहेत आणि मनुकाही अगदी व्यवस्थितपणे फुलल्या गेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि हे सर्व जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. त्यानंतर आपण मूग व्यवस्थितपणे थंड करून घेतले आहे. अशा प्रकारे मूग व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर लगेचच आपण मोठी इथे मिक्सरची भांडी घेतली आहे. त्यामध्ये थोडे थोडे करून अशा प्रकारे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून प्रथम आपण मिक्सर चालू बंद करत अगदी रवाळ वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे थोडेसे रवाळ टेक्स्चर येईस्तोवर फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपण मुगाचे पीठ दळून घेतले आहे. आता लगेचच इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यावर चाळणी ठेवली आहे. हे मुगाचे पीठ त्यामध्ये ओतूया आणि अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया. बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपण हे जे मुगाचे पीठ दळून घेतले आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण रवाळ असे पीठ दळून घेतो तेव्हा जे आपण लाडू बनवत आहोत ते अगदी चविष्ट तयार होतात. शिवाय अजिबात तळायला चिकटत नाही आणि चविष्ट असे तयार होतात. म्हणून थोडेसा बारीक रवा जसे टेक्स्चर असते त्याप्रमाणे आपण हे पीठ तयार करून घेतले आहे. अशाच प्रकारे आपण जे राहिलेले मूग आहेत ते साधारणतः 3 ते 4 बॅचमध्ये व्यवस्थितपणे दळून घेणार आहोत. साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर पाहू शकता सर्व जे आपण मूग आहेत त्याचे पीठ अगदी बारीक रवा असतो त्याप्रमाणे दळून घेतले आहे. अशा प्रकारे पीठ दळून घेतल्यावर लगेचच ते आपण आता भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. प्रथम आपण ही कढई मोठी आहे त्यामुळे सर्वच्या सर्व पीठ मी एकाच वेळेस भाजून घेत आहे. जर कढई छोटी असेल तर साधारणतः 2 ते 3 बॅचमध्ये हे पीठ तुम्ही भाजून घेऊ शकता. आता अशा प्रकारे पीठ आपण कढईत घातल्यावर प्रथम आपण व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचाभर मोठा त्यामध्ये तूप घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत सतत ढवळून एकसारखे पीठ भाजून घेऊया. पीठ भाजून घेत असताना अगदी एकसमान रंगावर भाजून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तळाशी व्यवस्थितपणे आलटून पलटून भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जाते. पाहू शकता साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पीठ अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे आणि व्यवस्थित फुलले आहे. आता अशा प्रकारे पीठ भाजून घेतल्यावर लगेचच 1 वाटी आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालूया. डेसिकेटेड कोकोनट जर घालायची नसेल तर या जागी तुम्ही शेंगदाण्याचा कुठेही घालू शकता. आता फक्त 2 मिनिटे आपण ह्या पिठाबरोबर व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही. खोबऱ्याची पावडरच असते त्यामुळे फक्त 2 मिनिटे या पिठाबरोबर परतून घेऊया. 2 मिनिटांनंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी एकजीव झाले आहेत. अशा प्रकारे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी आळशी आणि आपण सब्जा असतो ती व्यवस्थित भाजून त्याची पुडही इथे घेतली आहे. आता तीही आपण 1 वाटी यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे या पिठाबरोबर एकजीव करून घेऊया. आळशी आणि आपण सब्जाचे बी व्यवस्थितपणे भाजून नंतर मिक्सरमधून त्याची पूड तयार करून घेतली आहे. आता त्यामुळे इथे भाजायला जास्त वेळ लागत नाही. लगेचच आपण फक्त 1 ते 2 मिनिटे ह्या पिठाबरोबर ही जी पावडर आपण त्यामध्ये घातली आहे ती व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता पण पीठ भाजले गेले आहे आणि सर्व जिन्नस पिठामध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हे जे भाजलेले पीठ आहे ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. अशा प्रकारे पीठ अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे त्याचा सुवास येईस्तोवर आणि लगेचच आता आपण हे पीठ फॅन खाली ठेवून थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहेत ते सर्वच्या सर्व घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून
अगदी पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे भरड तयार करून घेऊया. इथे ड्रायफ्रूटची पावडर अजिबात करायची नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे जाडसर भरड मी तयार करून घेतली आहे. लगेचच आपण जे गव्हाचे पीठ भाजून घेतले आहे आणि थोडेसे कोमट करून घेतले आहे त्या मिश्रणात ही ड्रायफ्रूटची भरड घालूया आणि अशा प्रकारे कलत्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता ही दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर जे आपण गव्हाचे पीठ त्याबरोबर घातले आहे त्याबरोबरच इथे आपण मुगाचे जे पीठ तयार करून घेतले आहे भाजून तेही अगदी अशा प्रकारे कलत्याने त्यामध्ये घालून घेऊया. मुगाचे पीठ आपण भाजल्यामुळे थोडेसे गरम आहे आणि थोडेसे आपण गरम असतानाच हे मिश्रण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे कलत्याने आपण बाउलमध्ये जे मुगाचे भाजलेले पीठ आहे ते त्यामध्ये घालूया. आता मुगाचे पीठ आपण त्यामध्ये घातल्यावर लगेचच जे राहिलेले जिन्नस आहेत ते एक एक करून त्यामध्ये ॲड करूया. आता दोन्ही पीठे व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतली आहेत. थोडीशी गरमच आहेत. लगेचच आपण अर्धा किलो इथे गुळ पावडर घेतली आहे ती सर्वच्या सर्व घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. इथे पीठ थोडेसे कोमट झाल्यावर मी सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेणार आहे. मिश्रण गरम असताना इथे कलत्याचा वापर करायचा आहे. आता त्या 2 चमचे आपण मोठे इथे वेलची जायफळ पूड घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता पुन्हा कलत्याने व्यवस्थितपणे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि मिश्रण थोडेसे कोमट करून घेतल्यावर मी लाडवाचे मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार करून घेतले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे कलत्याने एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता अगदी लाडवाचे मिश्रण थोडेसे रवाळ असे झाले आहे. आता लाडू अगदी व्यवस्थित वळता यावा आणि लाडवाला स्मूथ टेक्स्चर यावे यासाठी हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहे. त्यासाठी इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण हे जे लाडवाचे मिश्रण आहे ते अशा प्रकारे थोडे थोडे कलत्याने घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये साधारणतः 1 ते 2 मिनिटे मिक्सर चालू बंद करत व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे लाडवाचे मिश्रण मी फिरवून घेतले आहे. आता लगेचच आपण इथे हे मिश्रण एका परातीत काढून घेऊया आणि साधारणतः 4 ते 5 बॅचमध्ये आपण हे लाडवाचे मिश्रण मिक्सर चालू बंद करत पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट लाडवाचे मिश्रण तयार झाले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. पाहू शकता लाडवाचे मिश्रण किती परफेक्ट तयार झाले आहे. आता अशा प्रकारे अगदी दाबून दाबून लाडू व्यवस्थितपणे वळून घेतल्यावर अगदी हलक्या हाताने लाडवाला आकार द्यायचा आहे आणि अगदी गोलाकार व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट गोल गरगरीत असा लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे एक लाडू मी बनवला आहे. दुसराही मी तुम्हाला बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रण अशा प्रकारे हातामध्ये घेऊन व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे आहे. त्यानंतर हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता दुसराही लाडू अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले लाडू मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले खायला अप्रतिम असे आणि रवाळ टेक्स्चर असलेले हलवाई स्टाईल मुगाचे लाडू जे शरीरासाठी फारच उपयुक्त आहेत. त्यामध्ये जे जिन्नस वापरले आहेत ते खास करून उन्हाळ्यात अगदी शरीराला थंडावाही देतात आणि ऊर्जाही देतात. तेव्हा अशा प्रकारे हे मुगाचे लाडू आणि तेही झटपट बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. अप्रतिम असे हे लाडू तयार होतात. एकदा तरी बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल याची मी तुम्हाला खात्री देत आहे. अशा प्रकारे एकदम परफेक्ट आपण मुगाचे लाडू तयार करून घेतले आहेत. अशा प्रकारे उन्हाळ्यात तर तुम्ही जरूर बनवा. एक लाडू जरी खाल्ला तरी शरीराला ऊर्जा मिळते. जेव्हा जेवण खायचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे एक लाडू खायचा म्हणजे शरीराला ऊर्जाही मिळते आणि ताकदही मिळते. कारण ह्यामध्ये आपण जे जिन्नस वापरले आहेत त्यामुळे हा लाडू अत्यंत पौष्टिक आहे आणि शरीरासाठी उपयुक्त आहे, खास करून उन्हाळ्यात.
अशा प्रकारे तयार झाला पौष्टिकतेने परिपूर्ण असा मुगाचा लाडू. तुम्ही येणाऱ्या उन्हाळ्यात अशा प्रकारे लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.